कोकणची चेरापुंजी अर्थातच आंबोली आणि या ठिकाणी दरवर्षी एवढ्यात म्हणजे उभं राहायला जागा नसते एवढी गर्दी जी आहे ती सगळ्यात ज्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या आंबोली पर्यटन स्थळाच्या ठिकाणी असते. मात्र सध्या स्थितीला जर पाहिलं तर अल निनोचं सावट जे आहे ते सध्या संपूर्ण राज्यामध्ये आहे आणि याचे परिणाम जे आहेत ते आपण पाहू शकतो. कारण याच धबधब्यामध्ये सुमारे लाखो पर्यटक जे आहेत हे वार्षिक पर्यटनासाठी येत असतात आणि आपला मनमुराद आनंद जो आहे तो लुटत असतात. मात्र सध्या स्थितीला जर पाहिलं तर या ठिकाणी खडकं जी आहे ती सुकी पडलेली पाहायला मिळतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संपूर्ण नद्या नाले जे आहेत ते अशाच पद्धतीने ते सुके झालेले पाहायला मिळतात. त्यामुळे कुठेतरी पर्यटकांच्या येणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड जो आहे तो झालेला पाहायला मिळतोय. पर्यटक नेहमी या वर्षा पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी सज्ज असतात. मात्र सद्यस्थितीला जर पाहिलं तर अशाच पद्धतीचे सर्व धबधबे म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन स्थळ जे आहे ज्या ठिकाणी वर्षा पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक नेहमी येत असतात. अल निनोचं सावट जे आहे ते नुसतं शेतकऱ्यांवर नाहीच तर शाळांवर देखील याचा परिणाम झालेला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळा 30 जून पर्यंत सकाळी 8 ते दुपारी 1 वाजेपर्यंत सुरू असणार आहे. त्यामुळे शाळांच्या वेळापत्रकात देखील मोठ्या प्रमाणात बदल केलेला पाहायला मिळतो. त्यामुळे कुठेतरी याचं सावट जे आहे अल निनोचं सावट जे आहे ते विद्यार्थ्यांवर देखील आता प्रभाव जो आहे त्याचा पडलेला पाहायला कधी पाऊस पडणार याची वाट पाहणारा चातकाप्रमाणे असणारा शेतकरी बळीराजा जो आहे तो मात्र चिंतेत सापडलेला आहे. त्यामुळे कुठेतरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पुन्हा एकदा दुबार पेरणी होते की काय असं चित्र जे आहे ते सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाहायला मिळतंय. व्हिडिओ जर्नलिस्ट आणि विशाल रवडेकर, एलएस मराठी, सिंधुदुर्ग.